Okay. So hello. Check. Mic check. Mic check. Fine. Check. Audio check. Fine audio. Fine आलेला आहे. आणि आता आपण सुरू करू. तर आजचं आपलं लेक्चर आहे. अजून आपण स्क्रिप्ट रायटिंग ह्याविषयी बोलत आहोत, कारण की कसं आहे, सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत. आजचं आपलं लेक्चर असणार आहे फ्रॉम स्क्रिप्ट टू स्क्रीन. गिव मी 1 sec. सॉरी. फ्रॉम स्क्रिप्ट टू स्क्रीन. ओके. तर जेव्हा तुम्ही एक फिल्म बघताय पडद्यावर, ती कागदावर लिहिलेली असते. त्या कागदापासून ते त्या स्क्रीनपर्यंतचा प्रवास हा एक फिल्म करत असते. आणि ह्यामधली प्रोसेस जी आहे ती फिल्म मेकिंग आहे. आणि आपण ही बघणार आहोत स्क्रिप्ट टू स्क्रीन. आज आपण पटकथेपासून चित्रपटापर्यंतचा प्रवास समजून घेणार आहोत. ओके. स्क्रिप्टपासून स्क्रीन फिल्म मेकिंगच्या स्टेजेस कशा कशा बदलत जातात. हाऊ रिटन स्टोरी बिकम अ फिल्म. एक कशी बनते. आपण रिटन फॉर्मॅटमधली जी फिल्म आहे ती पडद्यावर येण्यापर्यंतचा जो काय प्रवास आहे हे आता आपण बघणार. अंडरस्टँडिंग द जर्नी फ्रॉम पेपर टू स्क्रीन हेच आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण जरा हा कॉन्सेप्ट इलॅबरेट करून बघूया काय होते काय नाही. ओके. तर व्हॉट इज स्क्रिप्ट. चित्रपटाची लिखित आवृत्ती म्हणजेच पटकथा. ओके. यामध्ये डायलॉग असतात, सीन असतो. हे का असतं, कारण कळणारच नाही ना नेमकं काय घडतंय ते, हे जर नसेल तर. ह्याचे मुख्य घटक. आणि हे का असतं, कारण की पूर्ण प्रोडक्शन, आता एक डिपार्टमेंट नाही ना तिथं, अनेक डिपार्टमेंट आहेत. कॅमेरा डिपार्टमेंट आहे, आर्टिस्ट डिपार्टमेंट आहे, डिरेक्शन डिपार्टमेंट आहे, सेट डिझायनिंग. या सगळ्यांना काहीतरी ब्रीफ मिळावा ना. प्रत्येकाला तुम्ही दरवेळी जाऊन पर्सनली स्टोरी सांगू नाही शकत, नरेट नाही करू शकत. सॉरी. मग त्या डिपार्टमेंटला स्क्रिप्ट दिली तर ती लोक त्यांच्या पद्धतीनं काम त्यांचं चालू करू शकतात. ओके. आणि यामध्ये कल्पना, कथा, पटकथा, चित्रीकरण, संपादन आणि प्रदर्शित करणे. म्हणजे पहिला आयडिया येते, मग त्याची स्टोरी बनते, मग त्याची स्क्रिप्ट बनते, मग शूटिंग चालू होतं, एडिटिंग आणि मग रिलीज. सगळ्यात महत्त्वाची आहे आयडिया डेव्हलप होऊन त्याची स्टोरी बनते, त्याची स्क्रिप्ट बनते, मग शूटिंग होतं, एडिटिंग आणि मग रिलीज. ह्या जर आपल्याकडं आयडियाच नसेल चांगली किंवा आयडिया नसेल तर पुढची प्रोसेस कशी होणार ना. ह्या सगळ्या गोष्टी मी परत का रिपीट होत आहेत, कारण की या इंटरकनेक्टेड आहेत. एकमेकावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. जर स्क्रिप्ट नसेल तर डिरेक्शन डिपार्टमेंट कसं काम करणार. स्क्रिप्ट नसेल तर ॲक्टर्स कुठले डायलॉग रीड करणार. स्क्रिप्ट नसेल तर सेट डिझायनर काय, त्याला रेफरन्स राहत नाही ना, की बाबा मला कसला सेट उभा करायचा आहे. स्क्रिप्ट नसेल तर म्युझिक डिपार्टमेंटला मी कोणत्या प्रकारचं म्युझिक देऊ ह्याची काहीच कल्पना नाही ना. त्यामुळं तुमची स्क्रिप्ट असणं फार महत्त्वाचं आहे. आणि नुसती स्क्रिप्ट असून उपयोग नाही, तर एक चांगली स्क्रिप्ट बनवणं हे महत्त्वाचं. स्क्रिप्ट रायटिंग किंवा स्क्रीन प्ले रायटिंगवर आपण भर का देतो आहे, कारण की इट इज अ बेस ऑफ सिनेमा. तुमची ब्ल्यूप्रिंट आहे ही. जर तुमचा घर बनवताना जर तुमच्याकडे ब्ल्यूप्रिंट नसेल तर घर कसं बनणार. सेम वे तुमच्या फिल्मचं ब्ल्यूप्रिंट म्हणजे स्क्रीन प्ले आहे, म्हणजेच तुमची स्क्रिप्ट आहे. ओके. स्टेज 1 आयडिया डेव्हलपमेंट. एव्हरी फिल्म स्टार्ट विथ एन आयडियाज इव्हॉल्व होऊन त्याची स्टोरी होते, नंतर ना त्याचं पटकथेत रूपांतर होतं, आणि मग ते आपण शूट करतो, मग एडिट करतो. जर आपल्याकडं आयडियाज नसेल तर मग कसं होणार ना. मग ही आयडिया एकतर ओरिजिनल असेल. ओके. म्हणजे कुठल्या तरी घटनेवर आधारित असेल किंवा कल्पना असू शकते. मोस्टली ज्यावेळी तुम्ही शॉर्ट फिल्म किंवा फिल्म म्हणतात तर त्यावेळी काल्पनिक कथेवर आधारित ती हे असते बहुतांश. क्वचितच ती एखाद्या रिअल स्टोरीवर बेस असते. आता दंगलचं उदाहरण घ्यायचं झालं तर
त्या 2 बहिणी ज्या आहेत रसलर, त्यांच्या आयुष्यावर ही आहे ना मिल्खा सिंग. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन ती फिल्म बनवली गेली. ओके. कॉन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे या ठिकाणी. जर आपले कॉन्सेप्ट क्लिअर नसतील ना, कन्फ्युजन फार फार होतं. मुळात म्हणजे स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले, स्टोरी बोर्ड ह्यातच गोंधळ झाला तर मग पुढं सगळं चुकत जातं. त्यामुळं वेळ घेऊन समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं हे काय आहे आणि ह्याचे एलिमेंट कोणते आहे. फॉर्मॅट अवघड नाही, फॉर्मॅट तुम्ही समजून घेऊन काम करू शकता. खरं त्या फॉर्मॅटमध्ये काय लिहायचं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि त्याच्यासाठी आपलं डोकं शांत पाहिजे. ओके. हां, स्टोरी डेव्हलपमेंट. आता आयडिया ही स्टोरीमध्ये आपण डेव्हलप करतो. ओके. मग त्यातले कॅरेक्टर डिसाईड होतात. त्यानंतरनं त्यामधलं मध्य काय, सुरुवात काय, मध्य काय, शेवट काय. ओके. तर यामध्ये येत असताना तुमची पात्र महत्त्वाची आहेत ना. तुमच्या गोष्टीतला नायक कोण आहे, खलनायक कोण आहे, सपोर्टिव्ह कॅरेक्टर कोण कोण आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. हे जो पण तुम्हाला माहीत नाही, ती कोणत्या वातावरणात आहेत, त्यांचं जग कोणतं आहे, त्यांच्या कोणत्या वेळेतील आहेत ती, हे पण गरजेचं आहे. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आता जर आपण या पर्स्पेक्टिव्हनं बघितलं तर प्रत्येक फिल्म आपल्यासाठी एक केस स्टडी आहे. प्रत्येक फिल्म आपल्यासाठी एक केस स्टडी. उदाहरण द्याल तेवढी कमी आहे ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला खरंच फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट असेल ना तर प्रत्येक फिल्म ही तुमच्यासाठी केस स्टडी आहे असं समजून चला. आता गेल्या काही काळात मी फिल्म बघणं फार कमी केलं कारण की वेळ मिळत नाही. बट आता तो गौरव तिवारी ह्याच्या आयुष्यावर एक वेबसिरीज आली तर त्याच्या रिअल लाईफ ह्याच्यावरून इन्स्पायर होऊन लेखकाने एक कथा लिहिली, एक स्टोरी लिहिली की नेमकं त्याच्या मरण्यामागचं रहस्य काय होतं. हा त्याचा एक मेन प्लॉट झाला. मग गौरव तिवारीचं मेन कॅरेक्टर त्यामध्ये घेतलं, त्याचे मित्र घेतले, मग ती लोकं कशी गोष्टी सॉल्व करत जातात आणि नंतर एका पॉईंटला येऊन तो मरण्याचं नेमकं कारण काय हा एक क्वेश्चन मार्क तिथं दाखवण्यात आला. त्यानंतर आपण स्टेज 1मध्ये आयडिया डेव्हलपमेंट बघितली. ओके. स्टेज 2मध्ये आपण काय बघितलं, आयडियातून एक स्टोरी कशी डेव्हलप होते. पात्रांची रचना फार महत्त्वाची आहे. पात्र जितकी तुमची स्ट्रॉंग असतील तितकी ऑडियन्स त्यांच्याशी कनेक्टेड होईल. महाभारतसारखी सिरियल अजून पण लोकांशी कनेक्ट का होते कारण की त्याचा बेसमध्ये कॅरेक्टर प्रत्येक ऑडियन्सला खिळवून ठेवणारा कॅरेक्टर आहे किंवा प्रत्येक कॅरेक्टर ऑडियन्स कुठं ना कुठं तरी त्याच्याशी कनेक्ट होतं. स्टेज 3 त्यामध्ये आपण काय बघूया की कथा दृश्यांची विभाजन. कथा आता सीन म्हणजे काय की एक 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 पूर्ण स्टोरी आहे, त्याच्यामधले सीन आहेत, पार्ट आहेत ना. मग वेगवेगळे पार्ट बनवून ती एक फिल्म बनते. मग सीन किती आहेत, मग आयडियल सीन किती तुमचे 60-70 सीन असतील. ओके. त्यामध्ये डायलॉग महत्त्वाचे आहेत. डायलॉग काय करतात, तिथं एक सुसंगतपणा आणतात, संवाद ना जोडतो, कम्युनिकेशन तिथं पूर्ण होतं आपलं. त्यानंतर येते ठिकाण, आणखीन कृती. तुमचा सीन कोणत्या ठिकाणी घडतो, भली स्पेसमध्ये घडत असेल. आता इंटरस्टेलरसारख्या फिल्ममध्ये सीन स्पेसमध्ये घडतात, टाईमच्या पलीकडे घडतात, खरं कुठं तरी तो सीन घडतोय ना. अर्जुन आणि कर्णाचं युद्ध हे कुरुक्षेत्रात घडतंय, दिवसा घडतंय. वेळ आहे ना, काळ आहे, स्थळ आहे, स्थळ काळ ह्याच्यातून रेफरन्स मिळतो की ती कोणत्या काळात कोणत्या वेळी घडते. प्रत्येक गोष्टीची एक टाईमलाईन असते, ती कोणत्या ना कोणत्या काळात कुठंतरी गोष्ट घडत आहे. आणखीन यामध्ये आपला जो स्क्रीन प्लेचा फॉर्मॅट आहे हा फॉलो करणं फार गरजेचं आहे कारण की ह्या फॉर्मॅटवर पुढं काम होणार आहे. हा स्क्रीन प्ले प्रत्येक डिपार्टमेंटकडे जाणार. पहिलं तर आपण काय बघूया, पहिला सगळ्यात महत्त्वाचं आहे सीन समजून घेणं. असाच उठला सीन लिहिलं तसं काय नाही, त्याला काहीतरी कनेक्टिव्हिटी, काहीतरी रेफरन्स, काहीतरी त्याला पॉईंट पाहिजे. आणि जर त्याला काहीतरी बॅकस्टोरी असेल तर वेल अँड गुड.
ह्याच्या बाबतीत मी ग्रंथाचा रेफरन्स आवर्जून देईन. नवनाथ महात्म्य म्हणून ग्रंथ आहे. त्यामध्ये प्रत्येक घटनेचा एक काहीतरी रेफरन्स मागे आहेच, प्रत्येक घटनेचा, प्रत्येक ह्याचा, आणि त्याच्यामुळे ती स्टोरी अजून कनेक्ट होते. तुमचं सीन ग्लॅडिएटरसारखी मूवी, तो युद्धभूमी दाखवल्या नाही त्यांनी ग्लॅडिएटर लोकांची, त्याच्यामुळे अजून इम्पॅक्ट होतं. 300 ती लोक त्या त्या एका खिंडीत तेवढ्या सगळ्या लोकांची बरोबर युद्ध करतात. 300 लोक 10,000 लोकांच्या बरोबर युद्ध करतात. ती खिंड दाखवली ना तिथं, ते ठिकाण दाखवलं, ती टाईम दाखवला, तो स्पेस दाखवला त्यांनी. त्यामुळे ठिकाण पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यांची कृती काय आहे, आता प्रत्येक पात्र काही ना काहीतरी ॲक्शन करणारच ना. आता इथं आपल्याला एक गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की इथं फिल्ममध्ये आपण गोष्ट सांगत नाही आहोत, आपण दाखवतोय. ओके, आपण लिहिताना काय करणार की त्यानं पेन उचलला, हे लिहिलं, खरं आपल्याला तो स्क्रीनवर दाखवायचा ना त्यांना, असा त्यानं पेन उचलला, ही एक कृती झाली. अशा तुमची पात्र अनेक कृती करू शकतात. जेवणं, झोपणं, बागडणं, युद्ध करणं, लिहिणं, गाणं, ह्या सगळ्या कृती आपल्याला त्या पडद्यावर दाखवायची. तर त्यामुळं तुमची स्टोरी ही जास्तीत जास्त व्हिज्युअल ओरिएंटेड पाहिजे. वाचल्यानंतर किमान आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं पाहिजे. इतकी साधी सोपी अपेक्षा इथं आहे. ओके, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ स्क्रीन प्ले, ह्याचं स्ट्रक्चर समजून घेणं फार महत्त्वाचं. आता परत तुम्ही बघताय बघा, इथं आपल्या 1-2 लेक्चरपासून 3 ॲक्ट स्ट्रक्चर रिपीट होते. फर्स्ट सेटअप, कॉन्फ्लिक्ट, रेझोल्युशन. आणि ह्यामध्ये ना कन्फ्युजन होऊ शकते. सेटअप म्हणजे काय की काहीतरी तिथं तुम्ही तुमचे कॅरेक्टरबद्दल ओळख करून देता, तुमची स्टोरी कुठं चालली आहे, काय चालली आहे, हे तुम्ही सेटअप करताय. आता कधीही बघा, आपण कुठल्याही मित्राला आपली गोष्ट सांगत असताना, अरे ऐक ना, इथं असं झालं बघ, तिथं तसं झालं बघ, आम्ही तिकडं गेलो आणि हे झालं ते झालं. आपण काय करतोय, तिथं एक सेटअप तयार करतोय ना, त्या गोष्टीसाठी लागणारी बॅकग्राऊंड तिथं तयार करतोय. का तर ऑडियन्स इन्व्हॉल्व्ह होऊ दे त्याच्यामध्ये. एकदा तुमच्या पात्रांची ओळख झाल्यानंतर ना त्या पात्राच्या गोलकडे तुम्ही घेऊन जाताय. मग त्या पात्राचा काय होतंय, कॉन्फ्लिक्ट होतोय. कॉन्फ्लिक्ट असायलाच पाहिजे. कॉन्फ्लिक्ट असल्याशिवाय तुमची स्टोरी पुढं जाऊ शकत नाही. द्वंद्व हे, कृष्णा मी काय करू, मी युद्ध करू की नको, अर्जुनासमोर हा प्रश्न उभा राहणं गरजेचं आहे ना. टू बी ऑर नॉट टू बी, कॉन्फ्लिक्ट असायलाच पाहिजे. शेक्सपियरची जर तुम्ही नाटकं बघितलं ना, सायकोलॉजिकल लेवल आहे इतक्या वरच्या पातळीवर नेऊन ठेवलं आणि ह्युमन इमोशन त्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने दाखवले ना, आणि त्यामधून काहीतरी समाधान, काहीतरी एकतर चांगलं घडणार किंवा वाईट घडणार किंवा काहीतरी घडणार ना. ती स्टोरी कुठंतरी सुरुवात, मध्य आणि शेवट असलाच पाहिजे त्याला. आणि कॉन्फ्लिक्ट नाही तर मजा नाही. मग तुम्ही एक काम करा, आता कॉन्फ्लिक्ट काय असू शकतं. शोले आपण एक्झाम्पल घेऊया. शोलेमध्ये पहिला काय केलं, रामगड दाखवलं, ठाकूर दाखवला, जयवीरू दाखवले, गब्बर दाखवला, मग त्यांचा कॉन्फ्लिक्ट दाखवला. गब्बर आणि जयवीरू, गब्बर वर्सेस ठाकूर यांच्यातला संघर्ष, आणि शेवटला ती जिंकली, गब्बर हारला, हे एक समाधान झालं ना तिथं. हे बघा, फार काय अवघड पण नाही आणि फार काय सोपं पण नाही. सोचो तो दरिया में कैद एक बूंद, और सोचो तो बूंद में कैद एक दरिया है. काही समजून घ्या, यातली मजा घ्या. ओके, आता आपण बोलूया प्री प्रोडक्शनकडे. प्री प्रोडक्शनमध्ये काय, प्लॅनिंग फेज, नियोजन करतात. त्यानंतर कास्टिंग आता काय आहे, मला तुम्हाला वेगळं काय सांगायची गरज नाही. त्यानंतर सिलेक्टिंग लोकेशन. आता आपण ज्या फिल्म शूट करणार आहोत त्याची काहीतरी लोकेशनची रिक्वायरमेंट असणार ना. फॉर एक्झाम्पल मी अजून एक देतो, तुंबाड या फिल्ममध्ये सगळ्यात जास्त वेळ लागला तो तुंबाडमधला वाडा शोधायला. आजच्या काळात एवढा मोठा वाडा शोधणं फार अवघड होतं. जवळपास त्यांना 2 वर्ष लागली. पुणे साईडला त्यांना मग शेवटी वाडा मिळाला आणि मग त्यांनी तिथे शूट केलं.
काही ठिकाणी आपल्याला ते सेट उभा करावे लागतात, काही ठिकाणी VFX वापरावा लागतो, काही ठिकाणी प्रोस्थेटिकचा वापर केला जातो. त्या एक वेगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर ना बजेट प्रिपरेशन. भाऊ बजेट नाही तर काही नाही. माझ्याकडं पण भरपूर आयडिया आहेत, बट अगेन बजेट. इफ यू आर अ प्रोड्युसर, प्लीज लेट मी नो. इफ यू आर अ प्रोड्युसर, आपण खूप काही चांगलं करू. माझं फक्त बजेट गणणे. आय एम अ सिंगल मॅन क्रू. ओके. अगेन क्रिएटिंग शूटिंग शेड्यूल. शूटिंगचं शेड्यूल फार महत्त्वाचं आहे. आता कसे आहेत आपली 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे सीन आहेत. ओके. तर हे काय आपण ज्या सिक्वेन्सने लिहिले आहेत त्याच सिक्वेन्सने नाही शूट करणार ना. लोकेशनच्या डेट काय आहेत, आर्टिस्टच्या डेट काय आहेत, टेक्निकल क्रू कसा आहे, आणि याचनुसार आता सपोज मी पहिला, तिसरा आणि चौथा सीन एकाच लोकेशनला शूट करतो की, आणि माझं बजेट वाचते ना तिथं. कळालं. त्यामुळे शूटिंगचं नियोजन करणं गरजेचं आहे. तर मी आता आता माझ्या फिल्ममध्ये शाळा दाखवल्या आहे. फिल्ममध्ये मी शाळेचे 10-15 सीन आहेत. तर मी सिक्वेन्सनुसार शूट करत असताना ते सिक्वेन्स परत येऊन शाळेमध्ये शूट करण्याऐवजी माझे जे शाळेचे सीन आहेत ते मी त्याच वेळी एक 2-3 दिवस लोकेशन घेऊन मी शूट करून मोकळं होणार ना. ह्याच्यामुळं माझं बजेट वाचतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे बजेट वाचवणं. आलं लक्षात. त्यामुळं प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे. कलाकारांची निवड. ओके. आणि शूटिंगचं आपलं टाईम टेबल फार महत्त्वाचं आहे की या लोकेशनला मला इतके दिवस शूट आहे, उद्या त्या लोकेशनला जेवढे सीन करायचे आहेत तेवढे करून पटकन आपण पुढं जाणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा वेळ, एनर्जी आणि पैसा या तिन्ही गोष्टी वाया जाणार. त्या वाचवण्या फार गरजेचं आहे. रोल ऑफ डिरेक्टर. दिग्दर्शकाचे पटकथेचा अर्थ लावतो. आता दिग्दर्शकाचं काम काय, जी लिहिलेली स्क्रिप्ट आहे ना त्याचं एक स्वतःचं इंटरप्रिटेशन करून त्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह सेट करून त्याला तो ऑडियन्सला दाखवायचा आहे. कलाकारांना मार्गदर्शन करतो तो. गाईड्स द ॲक्टर, कंट्रोल्स द क्रिएटिव्ह विजन. तेच आहे की तो त्याची क्रिएटिव्हिटी कशी दाखवतो. सेक्रेट गेम्स. आई शपथ, भारतासारख्या देशामध्ये एवढा खतरनाक कॉन्टेंट आणणं ना भाई, विषय नाही दुसरा. राजकुमार इराणीचं आपण उदाहरण देऊया इथं. त्यांच्या वेगळ्याच फिल्म असतात. खरं इंडियन ऑडियन्सला धरून जबरदस्त असतात. मी एक असं सुचलं म्हणून मी तुम्हाला अजून सेक्रेट गेमचं उदाहरण दिलं. ओके. त्यानंतर प्रोडक्शन, शूटिंग, कॅमेरा. आपण शूटिंगमध्ये काय ॲक्च्युअल आपण सीन शूट करतो. त्यानंतर कलाकारांचे संवाद. डिरेक्टर ह्याचे सुपरविजन करतो की ते व्यवस्थित चालू आहे काय. नसेल तर मग आपण परत रिटेक घेणे. हा ओके झाला असेल तर ओके टेक म्हणून तो जतन करणे. मल्टिपल टेक्स होतात. असं नाही की असं आलो आणि फर्स्ट टेक ओके आहे, प्रत्येकाचा सिंगल टेक ओके झाला, असं कधीही होत नाही. इम्पॉसिबल. त्यानंतर ना हे टीम वर्क इन प्रोडक्शन फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक टीम, प्रत्येक डिपार्टमेंटचा आपल्या इतर डिपार्टमेंटची कोऑर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज इट विल क्रिएट अ ह्यूज केऑस. डिरेक्शन डिपार्टमेंट, कॅमेरा, सिनेमॅटोग्राफर, साऊंड, कलाकार आणि कला विभाग ह्यांचं एकमेकाशी मिळतं जुळतं असणं फार गरजेचं आहे. तर तो प्रोजेक्ट चांगला होणार. त्यानंतर ना पोस्ट प्रोडक्शन, एडिटिंग द सीन टुगेदर. आता कसं असतं की ह्याच्यामध्ये एक फार जबाबदारीचं काम काय आहे की शूट होताना मागाशी मी जसं म्हटलं 1 नंबरचा सीन, 2 नंबरचा सीन, 3 नंबरचा सीन या सिक्वेन्सने नाही शूट झालेलं ना. 1 बरोबर 5 नंबरचा झाला असेल, 7 नंबरचा झाला असेल. हा सगळा डेटा येतो एडिटरच्या डेस्कवर. एडिटर काय करतो, स्क्रिप्टनुसार तो पूर्ण चॅनलाइज करून, सिंक्रोनाइज करून, आणि त्यात पण ओके टेक्स कुठले आहेत हे शोधून तो एक स्टोरी लाईन तयार करतो आपल्या टाईमलाईनवर. ओके. त्यानंतर त्याला आपण बॅकग्राऊंड म्युझिक देतो, त्याचं मिक्सिंग करतो, साऊंड मिक्सिंग करतो. इन केस काय व्हिज्युअल इफेक्ट्स असतील तर ते ॲड केले जातात. एडिटिंगमध्ये ही सगळी प्रोसेस होते. भाई एडिटिंग हलवा नाही आहे. भरपूर लोकांना वाटते काय की हां ह्यात काय वेळ लागतो. या कधीतरी एडिटरबरोबर बसा, टाईमलाईन बघा, किती एक एडिटर आजच्या काळात कष्ट घेतो हे बघा.
आत्ता पूर्वीचं तर टास्क काय होता सोडा, कारण आत्ता एवढ्या गोष्टी वाटतात ना लोकांना सहज की नाही बाबा हां त्याला किती वेळ लागतो भाऊ, खरंच खूप वेळ लागतो. एक एडिटर किती गोष्टी, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, जर प्लॅनिंग नसेल ना तर एडिटिंग करत असताना फार मोठा गोंधळ होणार. जर स्क्रिप्ट नसेल तर एडिटर काय एडिट करणार सांगा. माझे आजही कितीतरी लोकांच्या बरोबर या गोष्टीवरून वाद होतात. मी एक प्रोजेक्ट सोडून दिलेले आहेत. काही लोक अप्रोच होतात, हां माझी फिल्म किंवा माझी डॉक्युमेंटरी एडिट करायची आहे. इट्स नॉट पर्सनल, मला कोणाशी पर्सनल काही हे नाही. बट खरंच जर एडिटरकडे जर तुमचा स्क्रिप्ट असेल, ॲटलिस्ट स्टोरी लाईन असेल, तरी त्याला एडिट करायला थोडंफार मदत होईल ना. नाही तुम्ही आलाय आणि डेटा घेऊन चला मला हा एडिट करून दिला, इट्स हायली इम्पॉसिबल, शक्यच नाही. ओके, मी पर्सनल फ्रस्ट्रेशन नाही काढत. ठीक आहे. एक्झाम्पल ऑफ एडिटिंग इम्पॅक्ट, बाहुबली हे त्याचं फार सुंदर उदाहरण देऊ शकतो. आत्ता ह्यामध्ये कसं आहे की एडिटिंग हे फक्त 2 शॉर्ट कनेक्ट करणं किंवा ट्रान्झिशन देणं. आजच्या काळात कसं आहे, एडिटिंग म्हणजे ट्रान्झिशन देणं. हां ठीक आहे, ट्रान्झिशन इट्स अ पार्ट ऑफ एडिटिंग. बट एडिटिंगमध्ये काय करताय तुम्ही, इमोशन क्रिएट करताय. ते फक्त सीन नाही तुम्ही जोडत, त्याला एक स्टोरी लाईन देताय, ती स्टोरी कनेक्ट करताय. तो हे आता लहानपणी आपल्याला माहीत नाही आत्ता आहे का नाही, पझल दिले जायचे, ते असे तुकडे जोडून आपण एक चित्र तयार करायचं. सेम वे एडिटिंगमध्ये पण, एडिटिंग डेस्कवर पण तेच होतं. त्यामध्ये ड्रामा ॲड करतो आहे आपण, भावना ॲड होतात, संगीतामुळे भावना निर्माण होतात. बॅकग्राऊंड स्कोर क्रिएट्स द इमोशन. तिजा तेरा रंग थमे तो चक दे इंडिया, मौला मेरे ले मेरी. अरे मजा नाही रे, त्याशिवाय मजा नाही. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, फिल्म रिलीज थिएटरमध्ये आपण करतो, OTT प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकतो. मार्केटिंग, आणि मी जसं म्हटलं की प्रमोशन आणि मार्केटिंग असलंच पाहिजे. तुम्ही कोणती, आत्ता व्हर्टिकल सिरीजचा ट्रेंड चालू आहे इंस्टाग्रामवरती, ते जरी करत असाल तर त्याचं देखील मार्केटिंग स्वतः करणं गरजेचं आहे, प्रमोशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यात आपल्या आवडीचं जे आहे, जिथं तुम्हाला एकदम क्रिएटिव्ह फ्रीडम आहे, ते आहे यूट्यूब, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, सोशल मीडियाचे दुसरे प्लॅटफॉर्म. आत्ता तुम्ही इन्स्टा देखील यूज करू शकता, की ज्याच्यामध्ये आता व्हर्टिकल सिरीज, 1 मिनटाच्या 2 मिनटाच्या मिनी वेब सिरीजचा एक ट्रेंड आहे, जो सध्या आपण बघू शकतो. कनेक्शन बिटवीन स्टोरी अँड फिल्म मेकिंग, अरे फार महत्त्वाचं आहे. स्ट्रॉंग स्टोरी मेक्स स्मूथ प्रोडक्शन, क्लिअर स्क्रिप्ट रिड्यूस मिस्टेक्स, आणि गुड प्लॅनिंग सेव्स द मनी. अगेन, एक चांगली स्क्रिप्ट आहे ना की तुमचं काम प्रोडक्शनला भरपूर हलकं करतं. जर तुमच्याकडं स्क्रिप्ट प्रॉपर नसेल किंवा स्क्रिप्ट प्रॉपर लिहिली नसेल ना, डोकं आपटा लागते की नेमकं लेखकाला म्हणायचं काय. तिथून पुढं मग ॲक्टर आणि ह्यांच्यासमोर खरे एकानं जर व्यवस्थित सैराटसारखी स्क्रिप्ट जर चांगली सुटसुटीत लिहिली असेल ना, अरे भाऊ शूट करायला ह्याच्यापेक्षा मजा काय नाही. आर्ची काय म्हणते, परशा काय म्हणते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रायटर जर डिरेक्टर असेल ना तर मग भाऊ सोने पे सुहागा. कारण की मला माहिती आहे ना मला काय दाखवायचा ऑडियन्सला, तोच विचार घेऊन मी फिल्म डिरेक्ट करतो आहे. तर मला अजून एक त्यामध्ये माझा एक फाईन टच आला ना, मला आर्टिस्टिक लिबर्टी मिळाली. नागराज मंजुळेच्या फिल्म बघा, त्यांनी लिहिले आणि त्यांनी डिरेक्ट केलं, त्यामुळं त्याच्या इतकी ती स्टोरी चांगली कोण सांगू शकत नाही. त्यालाच माहिती आहे ना की त्याला ॲज अ रायटर काय सांगायचं, ॲज अ डिरेक्टर काय सांगायचं आहे. ओके, स्पष्ट पटकथा कमी चुका करते. अगेन, जर क्लॅरिटी नसेल ना तर आता हां सीन करतो आहे, हा बस स्टॉपवर होतो आहे की आपल्या खेडेगावातल्या एका ह्याच्यावर कुठल्या तरी कट्ट्यावर होतो आहे, हेच माहीत नसेल तर मग पुढं डिरेक्टर तरी काय करणार आहे. आणि त्यामुळेच खर्चाचं नियोजन करता येतं की आता सीन काय आहे, तर सीननुसार माझं बजेट प्लॅनिंग करतो ना. मला सेट डिझाईन करायचं आहे की लोकेशन भाड्याने घ्यायचं आहे, कुठल्या आर्टिस्टला मला हायर करायचं आहे, कॅमेरा कुठला लागणार आहे, लेन्स कोणती लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं डिसिजन आणि प्लॅनिंग स्क्रिप्ट बघून केलं जातं. कॉमन मिस्टेक,
ही एक जी चूक आहे ती भरपूर लोक करतात, अनेकदा करतात. आम्ही देखील पहिला केलं. शूटिंग फायनल स्क्रिप्टशिवाय म्हणजे हां होते रे, फायनल स्क्रिप्ट करूया आणि मग आपण तिथे गेल्या बघूया रे, हा ॲटिट्यूड भयानक नडते दादा. जर तुमच्याकडे स्क्रिप्ट फायनल नसेल आणि काही प्लॅनिंग केलं नसेल आणि शूटिंगला गेला, एक सीन शूट करायला तुम्हाला नाही म्हटलं ते 3-3, 4-4 तास जाणार. काय करणार हेच माहीत नाही ना तुम्हाला. स्क्रिप्टमध्ये तुम्ही काय करणार आहे, पूर्ण कथा नसेल तर शूटिंग काय करणार आहे तुम्ही, कोणता सीन घेणार आहे, हा नसेल तो नुसता मग टाईमपास होतो आणि वेळ वाया जातो. वीक कॅरेक्टर्स डेव्हलपमेंट. पात्र जर तुमची व्यवस्थित रजिस्टर झाली नसतील तर नेमकं काय चालू आहे हेच कळत नाही. आता मी कोणाला क्रिटिसाइज नाही करत, बट मी जे एक हल्ली एक मिनी वेब सिरीज बघितली आणि त्याच्यामध्ये एक सीन त्यांनी दाखवलं, तर सीनमध्ये काय घडते हेच कळत नाही. का? कारण की कॅरेक्टरचं बॅकग्राऊंडच प्रॉपर नाही आहे. कॅरेक्टर बिल्डिंगच नाही केलं तर कसं ते हां मी आलो, मी बोललो, हां असं झालं. अरे हे का घडतंय? का घडते? प्लॅनिंगच नाही ना तिथं. आणखीन एक म्हणजे भरपूर वेळा सगळं चांगलं असते आणि बजेट नसते. बजेट तुम्ही इग्नोर करू शकत नाही. आत्ता माझ्याकडं एक फुल फ्रेम कॅमेरा आहे, माझ्याकडं लाईट आहे. मी आत्ता एक चांगली माझ्याकडे एक छोटा एक शॉर्ट फिल्म किंवा एक वेब सिरीज शूट करू शकतो, इतकं माझ्याकडं टेक्निकल सपोर्ट आहे. बट आय डोंट हॅव एनी बजेट. का? लोकेशन पे नाही करू शकत किंवा मी आर्टिस्टला पे नाही करू शकत. ओके, अजून काय क्रू मेंबर घेतले तर मी त्यांना पे नाही करू शकत. का? माझ्याकडं बजेट नाही. जर ते मिळालं तर हो फोडून ठेवणार ना. त्यामुळे बजेट तुम्ही इग्नोर नाही करू शकत. आणखीन एकदा मला एक व्यक्ती आहेत, ते अप्रोच झाले, नाही आपण शॉर्ट फिल्म करू, आपण वेब सिरीज करू. ठीक आहे, बजेट कशाला लागते? का? आर्टिस्ट नाही, आमच्या इथली माणसं घेतो की. ठीक आहे, शूटिंग कुठं करायचं? आमच्या गावाकडं करायचं. कॅमेरा त्याला का लागते? आणायचं कोण दुसरं मागून. सगळं सोडा, जी लोक तुमच्यासाठी तिथे येणार आहेत किमान आपल्याला त्यांना जेवण तरी द्यायला पाहिजे का नको? त्यामुळं बजेट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बजेट इग्नोर करून चालत नाही. आपण एखाद्या ठिकाणी शूट करायला जातो आहे, ॲटलिस्ट तिथं जाण्यासाठी पेट्रोल तरी लागणार का नाही? बजेट फार महत्त्वाचं आहे. मोठमोठ्या आयडिया, चांगल्या स्क्रिप्ट धुळकात पडतात फक्त बजेट नसल्यामुळं. ह्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहिण्यासाठी कोणती तुमच्याकडे गोष्टी असणं आवश्यक आहे हे आपण बघू. पहिली गोष्ट आहे क्रिएटिव्हिटी. दुसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन स्किल. जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तरच तुमचे पात्रांमध्ये पण तुम्ही डायलॉग चांगले लिहिणार ना. टीमवर्क, अगेन पेशन्स आणि ऑब्झर्वेशन. पेशन्स का पाहिजे या ठिकाणी? कारण फिल्म मेकिंग आणि ह्याच्यामध्ये तुमचा फर्स्ट ड्राफ्ट फायनल असेलच असं नाही. मला एका स्टोरी बाबतीत सुचायला 7 वर्ष आणि 4 पाने लिहायला 2 दिवस लागले फक्त. का? झोप. इट्स अ क्रिएटिव्ह प्रोसेस. हे असं नाही उठलो आणि जाऊन लिहिली स्टोरी झाली. बाळा सुचा लागते. डोक्याची आई, बहीण, काकी, मावशी एक व्हावं लागतात, तेव्हा कुठं जाऊन ते सुचते. बरं लिहिल्यानंतर पण ते आपल्याला हा नाही रे मजा नाही येत, परत लिहा असे 5-6 ड्राफ्ट व्हावं लागतात. ओके, त्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि निरीक्षण. ऑब्झर्वेशन काय? तुम्हाला इन्स्पिरेशन मिळते. तुमची कॅरेक्टर अशी चालत असं नाही. तुमच्या आजूबाजूला कोण ना कोणतरी माणूस आपण बघतो, त्याच्यावरून ते कॅरेक्टर आपण व्हिज्युअलाइज करत असते किंवा आपण तसं बघितलेलं असते, त्याचे काहीतरी रेफरन्स येतात तिथं. आपण घटना बघितल्यात. आपलं डोकं आहे ना एका प्रोजेक्टरसारखं काम करतं. आपण जे सगळं बघतोय ना, त्या सगळ्या गोष्टी, तेच सगळं फिलिंग एक आर्टिस्ट प्रोजेक्ट करत असतो त्याच्या आर्टमधून. मग ती फिल्म असेल, ड्रॉइंग असेल, गाणं असेल. त्यामुळं ऑब्झर्वेशन पाहिजे. बस आजच्यासाठी एवढंच. आज आपण इथं थांबू. पुन्हा भेटूया नवीन एका लेक्चरमध्ये. तर जाता मी एवढंच सांगेन, हा जो कोर्स आहे, हा ऑनलाईन कोर्स मी अशा स्टुडंटसाठी डिझाईन केला आहे की ज्यांना खरंच फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्यांच्याकडं जे कुठल्या तरी कोर्सला जाऊन एकदम हाय फी नाही भरू शकत, खरं त्यांना फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. असा जर कोणी तुमचा मित्र असेल तर नक्कीच त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करा. मला ह्याने मोटिवेशन मिळेल आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओ आणत जाईन. सो सी यू इन नेक्स्ट लेक्चर.